सहकारी गणेश भाऊ कल्लारकर यानंतर कॉमेंट्रीचा भारतीय समर्थन असे मी त्यांना विनंती करतो. फिल्डिंग करतोय तो सुबे संघ वसंतराव नाईक सुबे आणि बॅटिंग छत्रपती वासू यांचं जात आहे शनिवार भैया आणि आकाश भैया. बघूया तिसरा सामना या ठिकाणी वसंतराव नाईक सुबे वर्सेस छत्रपती वासू आणि दोन्ही संघांना विनंती असेल की त्यांनी आपला भरावा खेळाडू या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यावा. रेफर केलं तर आम्ही त्या ठिकाणी जबाबदार राहणार नाही. दोन्ही संघांना एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी टीमच्या प्लेअरचे नाव आणि रेफरसाठी या ठिकाणी 2 एक्स्ट्रा खेळाडू प्रत्येक टीमचा एक खेळाडू या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवावा. आणि फलंदाजीसाठी येतोय तो नॉर्थसूडचे 2 स्टार बॅट्समन छत्रपती संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सलामीचे फलंदाज रणजित आणि नकुल एक धाव पूर्ण केली. एक दिशाहीन चेंडू दिलेला अतिरिक्त धाव मिळालेली आहे संघाला. 3 धावा झालेल्या आहेत. सुंदर आकुटपा चेंडू होता आणि पुन्हा एकदा पंचांनी दिशाहीन चेंडू दिलेला आहे. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे आणि पंचांनी त्यांना इशारा दिलेला आहे. पुन्हा एकदा आपसात चेंडू आपच्या दिशेने टोन काढलेला आहे आणि ह्या 2 धावा पूर्ण केल्या आहेत. या चेंडूवर असा 3 धावा आलेला आहे. 3 धावा झालेला आहे. 2 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा थोडीशी पंचांकडे त्यांनी दात मागितली. आकुल टप्प्यावर चेंडू होता. चेंडूचा आणि फळीचा काही संबंध नव्हता तिथं. आकाश पुन्हा एकदा त्रिफळाचीत झालेला ते अप्रतिम गोलंदाजी प्रदर्शन संघाला लागलेला पहिला झटका आहे. संघाची धावसंख्या ती 6 धावा झालेल्या आहेत. आता नवीन फलंदाज कोण होते यांची जागा घेण्याकरता योगेश प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारे आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान करतात. संघाला पहिल्याच षटकामध्ये एक झटका लागलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी प्रदर्शन संघाला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 44 डिग्री सेल्सिअस तापमानमध्ये हे दोन्ही संघ एकामेकाविरुद्ध झुंज देतात. बघूया आता किती धावांचा डोंगर उभारतात. हा पुढचा चेंडू पुन्हा एक धाव घेतली त्यांनी तिथं त्या चेंडूला तिथं डोलून काढलं. एका धाव संतुष्ट लागेल. सुंदर सुरेख अप्रतिम
सरळ दिशेकडे चेंडू टोलून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या चेंडूकडे जात आहेत. 2 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे हा. पंच आणि एक बॉल एक चेंडू बाकी आहे. 6वा चेंडू आहे. दुसऱ्या षटकाचा 6वा चेंडू आहे. बघूया पंच 2 16 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद 16 धावा. अप्रतिम फलंदाजी प्रदर्शन, सुरेख गोलंदाजी सुद्धा प्रदर्शन. त्याचबरोबर त्यांनी एक सफलता आपल्या संघाकरता प्राप्त केलेली आहे. बादलचा चेंडू तिथंच चेंडू टोलून काढण्याची एक धाव पूर्ण केली. शरद बघूया कशा प्रकारे गोलंदाजीचा सामना करतो. पुन्हा एकदा चेंडू लांब दिशेकडे टोलून काढलेला आहे शरदनं आणि दुसरी धाव घेण्यास निघालेला आहे तो आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 19 धावा झालेली आहे. एक गडी बाद. पुन्हा एकदा शरद खेळण्यास तयार. पुन्हा एकदा उंच चेंडू टोलून काढलेला आहे. गगन चिमणी बघूया काय होतं तिथं. सूर्याच्या किरणामुळे तो झेल त्यांच्याकडून सुटला आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक चेंडूवर धावा निघत आहेत. संघाचे दोन्ही फलंदाज अप्रतिम सुरेख फलंदाजी प्रदर्शन करत आहेत. 19 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद 19 धावा. 21 धावा सॉरी 21 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा हा चेंडू उंचावून टोलून काढला. बघूया किती धावा मिळतात तिथं. बघूया पंच काय निर्णय देतात. तो षटकार आहे की चौकार आहे. पंचांचा निर्णय आलेला नाहीये. 2 धावा 2 धावा दिलेल्या आहेत पंचांनी. मागच्या साईडला जर चेंडू किती लांब गेला तर तिथं 2च धावा मिळतील. पंचांचा निर्णय आहे. आयोजक कमिटीने हा निर्णय राखून ठेवलेला आहे. मागच्या साईडला जर चेंडू गेला तर 2 धावा मिळतील. बॉल दिलेला आहे प्लस अधिक 2 धावा असे 3 धावा मिळाल्या आहेत संघाला. अतिरिक्त धावांचा डोंगर इथं अक्षरशः उभा केलेला आहे. प्रत्येक चेंडूवर अतिरिक्त धावा मिळाल्या आहेत संघाला. पुन्हा एकदा तो चेंडू लांबच्या दिशेकडे टोलून काढलेला आहे. सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. चेंडू चौकार आहे. सुरेख अप्रतिम फलंदाजी प्रदर्शन शरद कडून आणि संघाची धावसंख्या झाली ती 30 धावा. एक गडी बाद. अप्रतिम फलंदाजी प्रदर्शन महसूल संघाकडून. शरद खेळण्यास तयार. बादलचा पुढचा चेंडू उंचावून टोलून काढलेला आहे. बघूया काय होतं तिथे आणि सुरेख अप्रतिम झेल टिपलेला आहे तिथं. किती कौतुक
2 ओवर के बाद खेल समाप्त हो चुका है। 2 विकेटों के नुकसान पर 30 रन। देखना है तीसरा ओवर कौन लेके आता है। अभी आ गया अभी नए बल्लेबाज शुभम। शुभम बल्लेबाजी का भार संभालेंगे। करण गेंदबाज के रूप में करण देखना कैसे अपने टीम के वास्ते गेंदबाजी करते हैं। करण की पहली गेंद, तीसरी ओवर की पहली गेंद, करण डालने के लिए तैयार। देखना बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन वहां पर। 30 रन 2 विकेटों के नुकसान पर तीसरा ओवर जारी है। करण की ये तीसरी ओवर, करण तीसरी ओवर डालने के लिए तैयार। पटकी गेंद वहां पर छोड़ दिया, वहां पर पीछे 1 रन का इजाफा। छत्रपति प्रीमियम लीग का 2025 का है सामने है। ये आपका टीम देखना है। बहुत ही बढ़िया कैच लिया उन्होंने, बहुत ही बढ़िया कितनी तारीफ की जाए उतनी कम है। तीसरा झटका देखना आप इनकी जगह लेने के लिए कौन आते हैं। हरीश नए बल्लेबाज, 3 विकेटों के नुकसान पर 30 रन। का मैच खेला जाएगा। अभी तक 3 ओवर का खेल शेष है। 31 रन 3 विकेटों के नुकसान पर। बहुत ही बढ़िया गेंदबाजी का नजारा यहाँ पर करण द्वारा। करण ने अपने पहली ओवर में तीसरे ओवर की पहली गेंद में 1 विकेट हासिल की। हरीश खेलने के लिए तैयार। करण की अगली गेंद, हरीश बहुत ही बढ़िया वहां पर खेल दिया। अरे बहुत ही बढ़िया कैच किया वहां पर, कितनी तारीफ की जाए उतनी कम है। लगातार दूसरा झटका, दूसरी गेंद पर 1 विकेट हासिल की। चौथा झटका, हैट्रिक चांस है। देखना हैट्रिक कर पाते हैं नहीं। आती रन पर उन्होंने एक भागव की तरफ से झटका लगा दी और सीधा कैच लपक लिया वहां पर। 31 रन 4 विकेटों के नुकसान पर तीसरा ओवर जारी है। ये 3 ओवर का खेल बाकी है। अभी महादेव आ गए। करण हैट्रिक के लिए तैयार। देखना है करण हैट्रिक हासिल करते हैं नहीं। बहुत ही नपी दिल्ली गेंदबाजी करण द्वारा। 2 गेंद पे 2 विकेट हासिल की। देखना है करण महादेव किसी तरह उनके गेंदबाजी का सामना करते हैं। 1 रन का इजाफा वहां पर। बहुत ही नपी दिल्ली गेंदबाजी की। 1 ओवर में 2 विकेट हासिल किए। तीन ओवर का
तीसरे ओवर की आखिरी गेंद है 32 रन है। करण ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी का यहाँ पर प्रदर्शन किया। ओवर में 2 विकेट हासिल किए और योगेश स्ट्राइक के लिए वाइड बॉल, ये वाइड बॉल दिया जाएगा। अंपायर ने एक इशारा दिया और एक अतिरिक्त रन, ये अतिरिक्त रन 10-15 रन अतिरिक्त मिल गए। ये और एक फटकार और ये 2 रन पूरे के बहुत ही नबी तुल्ली बल्लेबाजी। जहां पर 1 रन होना चाहिए था वहां पर थोड़ी लूज फील्डिंग की वजह से 2 रन मिल गए। 3 ओवर का खेल बाकी है, अभी चौथी ओवर लेके कौन आएगा देखना है। हाँ, 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 34 रन, 35 रन और 4 विकेट। 3 ओवर का खेल शेष है अभी। बॉलर कोण आहे भाऊ? नकुल चौथा षटक घेऊन आलेला आहे. महादेव खेळ असते खेळपट्टीवर पुन्हा एकदा चेंडू तिथे डोलून काढला महादेवनं. 2 षटकांचा खेळ उरलेला आहे. नकुल चौथा षटक घेऊन आलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू सुरेश दिशेकडे डोलून काढलेला आहे. एक धार संतुष्ट लागेल तेव्हा एका धार संतुष्ट लागेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलेलं आहे तिथं. बघूया आता उरलेल्या 16 चेंडूमध्ये किती धावा करतात संघाचे फलंदाज. चौथा षटक चालू आहे. नकुलचा चेंडू लांबच्या दिशेकडे, हा षटकार, हा प्रतिम सुंदर सुरेख गगनचुंबी षटकार हा आणि पहिला षटकार संघाकडून योगेशचा अप्रतिम कौतुक करा. ते कौतुक कमीच आहे. संघाची धावसंख्या झाली ती 42 धावा झाल्या. हे
अरविंद कैलास करता अरविंद शेवटचं षटक घेऊन आलेलं आहे संघाचं आणि कैलास खेळत आहे. दिशाहीन चेंडू दिलेला आहे पंचांनी. बघूया आता याच्यामध्ये बी दाद मागण्याची मुभा देण्यात आलेली आहे. रिव्ह्यू घेतला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यामध्ये आता वेगवेगळे नवीन नियम येत आहेत. आता ICC न सुद्धा नवीन एक नियम काढलेला आहे. येणाऱ्या डिसेंबर महिन्यापासून एक चेंडूवर जर का समोरच्या चेंडू धाव झेल घेतला आणि झेल घेतल्यानंतर तो चेंडू जर का समोर धाव काढण्यासाठी गेला आणि त्रिफळावर तो चेंडू आदळला तर तो बी गोलंदाज फलंदाज बाद होणार आहे. ICC आता याच्या पुढे असा निर्णय घेणार आहे एका चेंडूवर 2 गडी बाद होणार आहेत. बघूया आता पंच काय निर्णय देतात या चेंडूवर. आणि ICCनं तर असा निर्णय घेतला होता परंतु त्याला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांनी नकार दिला की जर निर्धाव षटक टाकलं तर तो फलंदाज बाद होणार आहे. असा आंतरराष्ट्रीय संघानं एक निर्णय घेतला होता परंतु ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघांनी त्याला नकार दिला होता की कोणत्याही प्लेयरनं जर का त्या ओव्हरमध्ये एकही रन नाही काढलं तो प्लेयर बाद ठरवायचा अधिकार होता. हा दिशाहीन चेंडू आहे. दिशाहीन चेंडू अतिरिक्त धाव मिळालेली आहे संघाला. पंचांनी निर्णय दिलेला होता. किती क्रिकेटमध्ये बदल झाला. तो काळ होता डे नाईटचे सामने, रात्रकालीनचे सामने. आता रिव्ह्यूचा काळ आलेला आहे. पुन्हा एक चेंडू दिशेने काढला आणि एक धाव पूर्ण केलेली आहे. पंचांकडे त्यांनी दाद मागितली धावचीची परंतु ती धाव पूर्ण केली त्यांनी. पंचांनी काही त्यांना दाद दिली नाही. पुन्हा एकदा उंचवरून टोलून काढला आणि हा षटका. अप्रतिम फलंदाज प्रदर्शन. सुरेख असा चेंडू फळीवर आला आणि अप्रतिम चेंडू उंचवरून टोलून काढला आणि 6 धावा. प्रॉब्लेम येतात का आता? नाही प्रॉब्लेम आला तर निसकायची सांगशील त्याला. हा बांधा लागते ना रे. 62 धावा 62 लॉस ऑफ 5 विकेट. 62 धावा. पुन्हा एकदा राखून टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा दिशाहीन चेंडू दिलेला आहे आणि प्रमाणे जवळपास पंचांनी इशारा सुद्धा दिलेला आहे. 18 ते 20 धावा अतिरिक्त दिलेल्या आहेत या संघाने. 18 ते 20 धावा अतिरिक्त. पुन्हा एकदा हा चेंडू टोलून काढला. एका दिशेवर एका धाव संतुष्ट लागेल. दुसरी घेण्यात धाव घेण्यास नकार दिला त्यांनी तिथं. गोपाल हो हिम्मत पाहिजे. तिला दिले पैसे नाही 50 वाली. शेवटचा चेंडू आहे. 67 धावा झालेल्या आहेत. हा सामन्याचा शेवटचा चेंडू आहे. 67 धावा. 6व्या षटकाचा एका पारीचा अंत होत आहे आता. महादेव पुन्हा एकदा महादेवनं उंचवून टोलून काढलेला आहे. षटका. अप्रतिम फलंदाज प्रदर्शन. 73 धावा काढलेल्या आहेत संघाने. 73 धावा. बांधू का इकडे
इकडे बसा ना असे खुर्ची इकडे करा कॅमेरासाठी ठेवतो तो बॉल 30 ठेवायला तो नवा काढून टाकणे रवेल करायला नाही भोजन त्या काही डबल
या ठिकाणी दिशाहीन चेंडू, वाईड बॉल प्लस 1 बाउन्स. या ठिकाणी दुसरा चेंडू पॉइंटच्या दिशेने जातोय तो 1 रन. बघूया सुधी संघाचा एक 12वा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी कॉमेंट बॉक्स मध्ये पाठवून द्यावा. तिसरा चेंडू या ठिकाणी अपील करतोय तो किपर, परंतु खूप अनुभवी अंपायर या ठिकाणी आकाश भाऊ वानखळे बीट करतोय. खूप चांगल्या प्रकारचा फटका, अप्रतिम शॉट, खूप चांगल्या प्रकारची उत्कृष्ट या ठिकाणी क्षेत्ररक्षक. आणि या ठिकाणी मारसूड संघाने 73 धावा काढलेल्या आहेत. सुधी संघाला विजय होण्यासाठी 74 धावांचे या ठिकाणी टार्गेट. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी बीट करतोय तो बॅट्समनला शुभम. खूप चांगल्या प्रकारचा उत्साह आणि जबरदस्त गोलंदाज. खूप चांगल्या प्रकारचा यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल यॉर्कर, परंतु विकेट मिस. आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होता येते 5 रन. गोपाल भाऊ 7 नंबर मारसूडचे खेळाडू. एकदा त्या बॅटिंगला नाव विचारा दोन्ही घरचे. बॅट्समन नाव स्ट्रायकर ना स्ट्रायकर. प्रफुल्ल आणि बादल का? हा, 1 ओव्हर नंतर धावसंख्या जाते ते 5 रन. सात नंबरचा खेळाडू गोपाल. या ठिकाणी व्हाईट बॉल प्लस 1 बाउन्स आणि 2 धावा, अशा टोटल 3 धावा. दिशाहीन चेंडू आणि बॉलिंग करतोय तो गोपाल 7 नंबर. आला फॉर अ रिझन. या ठिकाणी पंच कमिटी भाऊ बॉल या ठिकाणी दुसरा काय दाखव तू जाणार ना म्हणा ना गप्प. हा हो दीपे आहे गाडीची पेट्रोल लाईन दिसत रे. तुला आवाज देऊ राहिला. खाली आहे तुमच्या आधी तुझ्या खाली आहे आपल्या घरचा आहे आपण होंडातून चालतो आपल्याला कोणी घेऊन आवाज देत नाही तो. व्हाईट प्लस 2 धावा या ठिकाणी. अंदर हिंडले पाहिजे तोंड
या ठिकाणी शॉर्ट पिच बॉल हिट करण्याचा प्रयत्न परंतु बीट होतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी दिशाहीन चेंडू आणि अंपायरचा इशारा येतोय नो बॉल, फ्री हिट. सेकंड बाउन्स, नो बॉल. या ठिकाणी चांगला फटका करण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चढून खेळतोय तो मारसूड संघ. 44 सेल्सिअस तापमान मध्ये खेळतोय मारसूड संघ आणि 44+ कधी पुन्हा गरम वातावरणाचा मुकाबला, महामुकाबला सुदी वर्सेस मारसूड. आणि या ठिकाणी लग करण्याचा प्रयत्न आणि बघूया काय करतोय तो गणेश. आणि खूप चांगल्या प्रकारची या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय आणि कॅच आउट विकेट गोपालला मिळतोय. पहिली सफलता थाला फार रिझन. आणि 45 नंबरचा खेळाडू रोहित शर्माचा फॅन आणि महेंद्रसिंग धोनीचा फॅन दोन्ही मिळून विकेट घेतोय आणि विराट कोहली जातोय परत. इथं थाला फॉर रिझन वालेही खूप आहेत आणि रोहित शर्मा कट्टर समर्थकही खूप आहेत. आणि या ठिकाणी सुधीर संघाचा एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा कृपया. बार बार आम्हाला अनाउन्समेंट चांगलं वाटत नाही भाऊ. या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी येतोय तो गणेश. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. तो लेफ्ट हँड गणेश बीट करतोय गोपाल. जबरदस्त अशी गोलंदाजी गोपाल कडून पाहायला मिळतोय. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय. रॉकेट थ्रो असा परंतु आरामात 2 धावा या ठिकाणी मिळतात त्या गोपालला. गोपाल थाला फॉर रिझन. गोपाल आणि गणेश पण थाला फॉर रिझन. बघूया काय करतात दोघे आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा नो बॉल, फ्री हिट. ब्लॉक करण्याचा प्रयत्न परंतु बीट होतोय बार बार आणि गोपालला मिळतोय तो चांगला कॉन्फिडन्स. 2 षटकानंतर धाव संख्या होतोय ते सुधीर संघाची 13 धावा 1 विकेट. 2 ओव्हर 13 धावा 1 विकेट. बघूया आपल्या संघासाठी आता समोर तिसरं षटक कोणाच्या जबाबदारीवर आहे, कोणाच्या खांद्यावर तिसऱ्या षटकाचा भार आहे. परंतु सुधीर संघाचे जे फलंदाज आहेत त्यांच्या खांद्यावर खूप मोठ्या प्रकारची या ठिकाणी जबाबदारी. आणि बघूया आपल्या संघाला पार नेण्यासाठी यशस्वीरित्या पार पाडतात की असफल होतात की सफल होतात. बघूया. सिम 4G ते 4G होते. या ठिकाणी पॉवर प्ले समाप्तीनंतर 4 प्लेयर सर्कल बाहेर राहू शकतात. ग्राउंड
चालतोय. चांगल्या प्रकारचा स्कूल करण्याचा प्रयत्न. वन बाउन्स. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळतोय तो 1 रन. खूप चांगल्या प्रकारचा रॉकेट थ्रो असा गणेश सर जडेजा म्हणून ओळखले जाणारे गणेश भाऊ. आणि गणेश बघूया काय करतोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवलं जात आहे लेफ्ट हँड बॅट्समन साठी राईट लेफ्ट कॉम्बिनेशन. आणि या ठिकाणी बोल्ड केलेलं आहे अजयने गणेशला. गणेश परततोय परत. आणि बघूया खूप या ठिकाणी सुधीर संघाची हालत या ठिकाणी खूप फिक्की झालेली आहे. संघाचा जबरदस्त या ठिकाणी अटॅक. पहिल्या षटकापासून ते चढत आहेत ते सुधीर संघावर. आणि या ठिकाणी फलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आलाय तो करण. सॅम करण. दिशाहीन चेंडू. अंपायरचं डिसिजन वाईड बॉल. खूप चांगल्या प्रकारची या ठिकाणी अंपायरशिप आपल्याला पाहायला मिळतोय. सायमन टॉप फुल. आणि या ठिकाणी उंच टोलवलेला आहे आणि बॉल जातोय तो गणेशच्या हातामध्ये. आणि पुन्हा एकदा 1 विकेट सफलता मिळतोय ते अजयला. सलग एका ओव्हर मध्ये 2 विकेट या ठिकाणी अजय. आणि या ठिकाणी यानंतर होणारा सामना खामगाव वर्सेस चारमोळी. दोन्ही संघाच्या कॅप्टननी कृपया या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावे आणि आपली प्लेइंग 11 सोबत एका या ठिकाणी दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे की टॉस करण्यासाठी या ठिकाणी यावे. आणि रवी भाऊ इंगळे, राहुल भाऊ जाधव, अक्षय भाऊ नेमाळे यांनी त्यांचा टॉस करून घ्यावा. या ठिकाणी बीट करतोय नो बॉल. ना एकदा सेकंड बाउन्स नो बॉल. धरून आरामात टाका. आणि या ठिकाणी रेफर केलेला आहे त्यांनी वाईड बॉल साठी नो बॉल साठी रिव्ह्यू. बघूया नो बॉल आहे की. आणि या ठिकाणी यानंतर होणारा सामना चारमोळी या संघाचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. ताज क्रिकेट क्लब या संघाला विनंती राहील की त्यांच्या कॅप्टननी या ठिकाणी टॉस करून घ्यावा. या ठिकाणी रिव्ह्यू केला होता परंतु अंपायर डिसिजन फायनल आहे तो नो बॉलच आहे. आणि फ्री हिट बॅट्समनला भेटणार आहे. बघूया आता फ्री हिटवर काय या ठिकाणी फायदा घेतात ते. सुधी संघ या ठिकाणी खूप फिक्का पडलेला आहे मारसूड संघासमोर. आणि या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे मोठे मोठे फटके आपल्याला खेळावे लागतील. बूंद बूंद से समंदर भरने वाला नहीं. आणि या ठिकाणी हिट करण्याचा प्रयत्न परंतु बीट करतोय. फ्री हिट या ठिकाणी गमावलेला आहे. बघूया आता पुन्हा अजय खूप चांगल्या प्रकारचा गोलंदाज.
या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने मिळतो ते 1 रन आणि रॉकेट थ्रो मारसूड संघामध्ये सर्व सर जडेजा म्हणायला हरकत नाही. मार्गाची ना शिके 17 रन धाव संख्या झालेली आहे 17 आणि सुधी संघाला वाढतोय तो खतरा. बघूया आता सुधी संघाचा हा खतरा टाळण्यासाठी कोण जबाबदार घेतोय तो, कोण स्वतःच्या खांद्यावर. आणि या ठिकाणी ताज क्रिकेट क्लब वर्सेस चारमोळी क्रिकेट क्लब दोन्ही संघांनी टॉस करून घ्यावा आणि सोबतच आपली प्लेइंग 11 या ठिकाणी कमिटीकडे जमा करावी. आणि या ठिकाणी खूप उंच उडवण्याचा प्रयत्न आणि बॉल जातोय तो. अरे वा, जबरदस्त. या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी एकही कॅच ढगात गेली आणि मिस झाली असं आणखी चारमोळी संघाकडून झालेलं नाही. खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी तू मान आन करते. आणि या ठिकाणी टॉस होतोय तो ताज क्रिकेट क्लब आणि चारमोळी क्रिकेट क्लब. बढ़िया शाबाश शाबाश शाबाश. या ठिकाणी बॉल जातोय सीमारेषा पार, षटकार. 6 धावासाठी टोलवलेला आहे. अशीच फटकेबाजी या ठिकाणी करावं लागेल सुधी संघाला संकटातून काढण्यासाठी. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे बीट करतोय बॅट्समनला, स्टॉप करण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी. आणि लेग बायच्या रूपात 1 रन सुधी संघाला मिळतोय तो 1 रन. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक विकेटचं पतन होत आहे. तर विकेटामागे विकेट. सुधी संघ हा खूप या ठिकाणी संकटामध्ये दिसतोय. मारसूड संघाने पहिल्या षटकापासून जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. आणि स्कोर 4 ओव्हर 25 रन आणि 5 विकेट. खूप जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी मारसूड संघाची. 25 धावा 4 ओव्हर नंतर 5 विकेटा. बॉलर शुभम यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि खूप चांगल्या प्रकारे यॉर्कर खोदून काढलाय. त्याला म्हण पॉवर तिकडून बांधू का उभी जातो एवढा मॅच होत्या.
गमावलेले आहेत. बघूया या ठिकाणी जबरदस्त असा रनआउट. विशाल जडेजा थ्रो. I love to keep jumping around, diving, and I think that's what we do in fielding, right? So I think the key for me to doing well in fielding is I enjoy my fielding a lot. I love fielding, and I think that helps me going. And yes, when we have Indian crowd, Indian DJ, the dhols playing in the stands, I can't help but do some Punjabi moves over there, and I absolutely love it. I love enjoying my game, and I think that's what helps me do well while playing. आणि या ठिकाणी यानंतर होणारा सामना चारमोळी संघ वर्सेस ताज. आणि चारमोळी संघाने टॉस विन अँड बॉल फास्ट चांगला डिसिजन या ठिकाणी घेतलेला आहे. केस करायला आवडेल त्यांना. 6 ओव्हर मध्ये आता जवळपास आतापर्यंत झालेल्या मॅच मध्ये डिपेंड झाले या ठिकाणी दाखवत आहे. पानी ग्लास मला शिरी होय कोण हां तो होता तर बरोबर झाला होता उघडी आणि या ठिकाणी मारसूड संघ विजय प्राप्त करता येतो. शेवटच्या अंतिम चांगल्या क्षेत्ररक्षकमुळे हॉटस्पॉट बंद केलं का जवळपास मारसूड संघ विजयाच्या जवळपास. आणि यानंतर आपल्याला बघायला मिळेल ते आयकॉन खेळाडू जावेद आणि फेब पठाण ज्ञानराव माथुर ताजकडून खेळायला आलेले आहेत. ते आयकॉन खेळाडू खूप जबरदस्त. या ठिकाणी धकुल येतोय तो फलंदाजीला. धकुल या ठिकाणी आणि या ठिकाणी मारसूड संघाने जबरदस्त असा वन साइडेड मुकाबला या ठिकाणी सुदीप वर्सेस मारसूड. आणि सुदीप पराभवाकडे जात आहे आणि जबरदस्त मारसूड संघाने या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे. जांटी भाऊ बार बार कमेंट बॉक्स समोरून चक्रा मारत आहेत, परंतु भाऊ तसं काही होणार नाही. तुमच्या मनात आहे ते सातत्यपूर्ण होणार नाही.